रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये. आज बघा तुम्हाला करून दाखवणार आहे टेस्टी अशी बासुंदी. ही बासुंदी बघा मी कस्टर्ड पावडर वापरून केलेली आहे आणि यामध्ये मी अगदी कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची आणलेली आहे आणि व्हॅनिला फ्लेवरची चव ठेवलेली आहे. त्यामध्ये जास्तीचं काहीही घातलेलं नाही आहे. मी बासुंदी करण्यासाठी बघा इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. गोकुळ दूध आहे. हे जास्त असं फॅटी असतं, त्याला घट्टसरपणा जास्त असतो, म्हणून इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. हे गॅसवर ठेवलेलं आहे. हे आता मी दूध व्यवस्थित उकळून याचं अर्धा लिटर करून घेणार आहे, म्हणजे ते दूध आटवणार आहे. बघा इथे मी बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं आहे, म्हणजे अर्धा लिटर जवळजवळ झालेलं आहे. यामध्ये बघा मी ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आणलेली आहे. यामध्ये मी अर्धा लिटरसाठी अगदी 2 चमचेच वापरणार आहे. जास्तही घट्टसर बासुंदीला चव लागत नाही आहे. इथे बघा मी या पावडरमध्ये थंड दूध टाकण्याऐवजी गरम दूध टाकलेलं आहे. ही माझ्याकडून मोठी चूक झालेली आहे. बघा काय होतं याच्या पुढे. हे माझ्याकडून चुकून झालेलं आहे, कारण कंटिन्यू व्हिडिओ ऑन ऑफ चालू बंद करण्याच्या गोंधळात ही माझ्याकडून मोठी चूक झालेली आहे. आणि याच्यामध्ये थंड दूध टाकण्याऐवजी मी गरम दूध टाकल्यामुळे याच्या गाठी झालेल्या आहेत, त्या फुटत देखील नाही आहेत. यामध्ये मी पाणी ओतलं तरी देखील यामध्ये आहे अशी ती कस्टर्ड पावडर झालेली आहे. तुमच्याकडूनही अशा काही चुका होत असतीलच ना. बघा रेसिपी करत असताना अशा प्रत्येकाकडूनच चुका होत असतात, परंतु मी आज तुमच्यासमोर ही दाखवत आहे की बाबा रेसिपी करताना आमच्याकडून देखील या चुका होत असतात. तर मी एक आयडिया केली. बघा हे जी कस्टर्ड पावडरीच्या गाठी झालेल्या होत्या ते मी एका मिक्सरच्या जारमध्ये सर्व ते मिश्रण ओतलं आणि 1 ते 2 वेळा असं व्यवस्थित फिरवून घेतलं. बघा त्या पूर्ण गाठी फुटलेल्या आहेत. हे जे मिश्रणाच्या ज्या गाठी झालेल्या होत्या त्यामुळे मला देखील टेन्शन आलं होतं याचं काय करायचं. त्यामुळे मी बघा इथे व्हिडिओमध्ये देखील व्यवस्थित दाखवू शकलेली नाही, परंतु मिक्सरमध्ये घातल्यानंतर त्या व्यवस्थित गाठी फुटलेल्या आहेत आणि छान असं ते फ्लफी झालं. उलट म्हणजे आपण आहे अशी पावडर टाकली तर ते आहे असं फक्त आपण मिश्रण मिक्स करून टाकतो, परंतु मिक्सरमध्ये घातल्यामुळे ते फ्लफी झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे. आणि बघा यामध्ये ओतल्यानंतर बासुंदी देखील आपली अतिशय सुंदर अशी झालेली आहे. आता यामध्ये मी साखर घातलेली नव्हती. अगदी 2 ते 3 चमचे मी साखर टाकलेली आहे. तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता. आता हे बघा मी जी बासुंदी केलेली आहे त्यामध्ये विलायची घातलेली नाही आहे, कारण व्हॅनिला फ्लेवरची मी कस्टर्ड पावडर आणलेली, तोच फ्लेवर मला ठेवायचा होता, त्यामध्ये बिलकुलही चेंज करायचा नव्हता. यामध्ये मी टाकलेले आहेत आपले ड्रायफ्रूट म्हणजे फक्त मी बदाम घातलेला आहे. तुम्ही काही सुकामेवा अजून जास्तीचा घालायचा असेल तर घालू शकता. बघा ही आपली बासुंदी तयार झालेली आहे. तुमच्याकडूनही अशा काही चुका होत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.